नमस्कार, मी रेणुका. या बुलेटिनमध्ये तुमचं स्वागत. या सगळ्या बातम्या आपण बघणार आहोत आणि बुलेटिनच्या सुरुवातीला बातमी आहे कारण राज्य मंत्रिमंडळाची बैठक सध्या सुरू आहे आणि मोफत लसीकरणाबद्दल या बैठकीत निर्णय घेतला जाण्याची शक्यता आहे. यामध्ये सरसकट लसीकरण करावं का याची रणनीती ठरणार असल्याचं कळतंय आणि त्यामुळेच आजची बैठक अत्यंत महत्त्वाची आहे. आपल्याला माहिती आहे 1 मे पासून 18 ते 44 वयोगटासाठीचं लसीकरण सुरू होतंय, पण त्यामध्ये म्हणजे 18 ते 44 वयोगटासाठी लस मोफत मिळणार का याबद्दल या बैठकीत चर्चा सुरू असल्याचं कळतंय. काही वेळापासूनच या बैठकीमध्ये जी मंत्रिमंडळाची बैठक दर आठवड्याला होते त्यात आजच्या बैठकीतला हा आत्ताचा महत्त्वाचा मुद्दा आहे. मोफत लसीकरणाच्या मुद्द्यावर आज निर्णय होणं अपेक्षित आहे. 1 मे पासून लसीकरणाचा एक महत्त्वाचा टप्पा सुरू होतोय. बघूयात असलम शेख यांनी लसीकरणाबद्दल आजच्या बैठकीत निर्णय घेतला जाईल असं म्हटलेलं होतं. त्याचबरोबर केंद्राने योग्य प्रमाणात लसीचा पुरवठा केला असता तर अनेक लसीकरण केंद्र बंद करावी लागली नसते असं देखील त्यांनी म्हटलं. मुंबई शहराचे पालकमंत्री असलम शेख काय म्हणाले बघूयात. हम टेंडर मंगाएंगे. टेंडर मंगाने के बाद में हमारे पास ऑलरेडी वैक्सीनेशन देने के काफ़ी सेंटर्स मुंबई शहर में हैं और हमारी कैपेसिटी भी है. अगर हमें पूरी तरीके से वैक्सीनेशन अगर मिलता केंद्र सरकार से तो हम दिन में 10 लाख लोगों को भी देने की हम कैपेसिटी बना सकते थे. लेकिन वैक्सीनेशन हमें जिस तरह मिलना चाहिए था मिला नहीं. हमने सेंटर्स खोले. हमने सेंटर्स खोलने के बाद में टीका देना शुरू किया. उसके बाद में जो सेकेंड शॉट के वैक्सीनेशन हमें मिले नहीं और वैक्सीनेशन जो आना चाहिए था आए नहीं. तो लोगों को हमने टाइम दिया था उनको हम पूरी तरीके से फेस नहीं कर पाए. कितने वैक्सीनेशन सेंटर मुंबई शहर में बंद है. आणि या संदर्भात अधिक माहिती घेणार आहोत. प्रफुल्ल साळुंखे यांचे प्रतिनिधी आता आपल्या सोबत आहेत. प्रफुल्ल, साधारण किती वाजल्यापासून या बैठकीला सुरुवात झाली आणि अत्यंत महत्त्वाचा निर्णय आज होणार असल्यामुळे सगळ्यांचंच बैठकीकडे लक्ष लागलंय. साधारण किती वाजेपर्यंत याबद्दलचा निर्णय किंवा काही घोषणा होऊ शकेल असा अंदाज व्यक्त करता येऊ शकतो? रेणुका, आताच 10 ते 15 मिनिटांपूर्वी राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीला मात्राला सुरुवात झालेली आहे. या बैठकीमध्ये 2 अत्यंत महत्त्वाचे मुद्दे जे आहेत ते चर्चेला जाणार आहेत. एक म्हणजे राज्यामध्ये जे लसीकरण करायचं आहे, जवळपास 5,27 लाख लोकांचं लसीकरण करायचं आणि त्यासाठी 2 डोस द्यायचे म्हणजे जवळपास 11 कोटी लसींचा डोस जो आहे तो राज्याला लागणार आहे. तो कशा पद्धतीने या ठिकाणी येणार, कशा पद्धतीने दिला जाणार या संदर्भात एक स्वतंत्र विभाग तयार करायचा का, स्वतंत्र यंत्रणा त्यासाठी उभी करायची का, या सगळ्या गोष्टींना या ठिकाणी मंजुरी मिळणं हा एक भाग झाला. आणि दुसरा म्हणजे राज्यामध्ये जो लॉकडाऊन करण्यात आलेला आहे तो लॉकडाऊन वाढवायचा का, हा एक दुसरा मुद्दा. या 2 मुद्द्यांवर चर्चा जी आहे ती अपेक्षित आहे. पहिल्या मुद्द्यासाठी वेगवेगळी मतं आहेत की सर्वांना सरसकट लसीकरण करायचं का, की दारिद्र्य रेषेखालील लोकांना लसीकरण करायचं, की स्थानिक लेव्हलच्या महापालिकांना त्यांचे अधिकार त्यांना द्यायचे. या संदर्भातला देखील निर्णय जो आहे तो या ठिकाणी अपेक्षित आहे. आज जरी मंत्रिमंडळामध्ये ही चर्चा झाली तरी मुख्यमंत्री या संदर्भातली घोषणा जी आहे ती संध्याकाळपर्यंत करतील अशी शक्यता आहे. धन्यवाद प्रफुल्ल या सगळ्या माहितीबद्दल. आपण बघतोय या बैठकीला आता सुरुवात झाली आहे. महत्त्वाचे 2 मुद्दे. एकतर जसं आमचे प्रतिनिधी म्हणाले त्याप्रमाणे लॉकडाऊनचं पुढे काय करायचं म्हणजे तो एक्सटेंड करायचा का नाही याबद्दल काय मतं आहेत यावर चर्चा. आणि दुसरा मुद्दा लसीकरणाचा. या दोन्ही मुद्द्यांवर आज या बैठकीमध्ये चर्चा सुरू आहे. काही वेळापूर्वीच या बैठकीला सुरुवात झालेली आणि लसीकरण करायचं तर ते सरसकट करण्यासाठी काय त्याच्यासाठी उपाययोजना कराव्या लागतील आणि त्यासाठी किती मोठं इन्फ्रास्ट्रक्चर तयार करावं लागेल का आणि त्याची पद्धत नेमकी कशी असेल, कशा रीतीने त्याचं रजिस्ट्रेशनची पुढे अंमलबजावणी केली जाऊ शकते, या सगळ्या मुद्द्यांचा या बैठकीमध्ये सध्या समावेश करण्यात आलेला आहे आणि या महत्त्वाच्या मुद्द्यावर बैठकीत चर्चा सुरू असल्याचं कळतंय. 1 मे पासून लसीकरणाचा अत्यंत एक महत्त्वाचा आणि मोठा टप्पा ज्याला आपण म्हणू शकतो तो सुरू होतो आहे. कोट्यवधी जनतेचं लसीकरण करायचंय आणि तसं जर असेल तर त्यासाठी राज्य सरकारची नेमकी भूमिका काय असेल, मोफत लसीकरणावर राज्य सरकारचा निर्णय काय असेल याविषयी मतमतांतर आहेत का, लॉकडाऊन वाढवण्यासंदर्भात किंवा त्या संदर्भात काही चर्चा होत होते इतके दिवस, ज्यामध्ये आपल्याला माहिती आहे की काही दिवसांपूर्वी जी वाढलेली रुग्णसंख्या होती त्याच्यात काही प्रमाणात घट झालेली होती आणि तसं जर असेल तर लॉकडाऊन कंटिन्यू करायचं का, म्हणजे लॉकडाऊन तसंच सुरू ठेवायचं का, त्यामध्ये निर्बंधांमध्ये काही शिथिलता आणायची का, काही बदल करायचे का, या सगळ्या मुद्द्यांचा आजच्या बैठकीमध्ये चर्चा होणार आहे. त्याच्यावर उहापोह होणार आहे.
या बैठकीच्या निर्णयाकडे लक्ष असेलच, पण मुंबईमध्ये लसींचा तुटवडा निर्माण झालाय. मुंबईमध्ये एकूण 136 लसीकरणाची केंद्र आहेत आणि त्यापैकी 75 लसीकरण केंद्रांवरच सध्या लसीकरण प्रक्रिया सुरू आहे आणि लसींअभावी 61 लसीकरण केंद्र बंद आहेत. या बंद असलेल्या केंद्रात खासगी लसीकरण केंद्रांची संख्या सर्वाधिक असल्याचं कळतं आहे. ते मुंबईलाही आज अनेक केंद्रांवर लसीकरण बंद अशी स्थिती पाहावी लागते. आणि तर जाऊयात मुंबईच्या पश्चिम उपनगरातल्या एका लसीकरण केंद्रात, जिकडे दहिसर लसीकरण केंद्राची दृश्य आपण बघतोय. इथे दिवसाला 3,500 ते 4,000 नागरिकांचं लसीकरण केलं जातं, पण लस उपलब्ध नाहीये, त्यामुळे लसीकरण केंद्रच आज बंद पडलंय. हे लसीकरण केंद्र अक्षरशः ओस पडलेलं आपल्याला दिसतंय. लस उपलब्ध नाहीत आणि आज लसीकरण होणार नाही असे फलकही इथे लावण्यात आलेत, जेणेकरून लसीकरणाला येणाऱ्या नागरिक जे प्रतीक्षेत असतात त्यांची गैरसोय होऊ नये यासाठी असे बोर्ड्स इथे लावण्यात आलेत. शेकडो नागरिकांना नाहक मनस्ताप मात्र त्यामुळे सहन करावा लागतोय, कारण ही सूचना आधी पोहोचत नाही आणि बराच आधीपासून प्रवासाला सुरुवात केली असते नागरिकांनी इथे पोहोचण्यासाठी आणि इथे येऊन पाहावा लागतोय हा बोर्ड की इथे लसीकरण आज होणार नाही आणि त्यामुळे आता परत माघारी परतण्याची वेळ इथे येऊन ठेपलेली आहे. लसीचा पुरवठाच नाही, त्याच्यामुळे लसीकरण केंद्रावर लसीकरण होणं शक्य नाही हे यातून सांगण्याचा या बोर्डद्वारे प्रयत्न आहे. इथे दररोज 3,500 ते 4,000 नागरिकांचं लसीकरण केलं जातं, पण आजची स्थिती काय आहे ही सांगणारी ही दृश्य आहेत, कारण लसीकरणात सातत्यानं असे अडथळे येताना आपण पाहतो आहोत. त्यामुळे दहिसर केंद्रातही लसीकरण ठप्प पडलेलं आहे. लसींचा पुरवठाच नसल्यामुळे वॅक्सिन आउट ऑफ स्टॉक, नो वॅक्सिनेशन ऑन 20 एप्रिल 2021 असे बोर्ड्स तिथे लावलेले आपण पाहतो आहोत. आपण पाहतोय की दहिसर लसीकरण केंद्रांवरचा आहे, जिथे लोकांना रांगेत म्हणजे त्यांचा वयोगट पहिला किंवा दुसरा लसीकरणाचा टप्पा यानुसार खरं तर ही रांगेची अरेंजमेंट केलेली आहे, पण ती आज ओस पडलेली आहे. आणि या वॅक्सिनेशन सेंटरवर ठिकठिकाणी आपल्याला या अशा पद्धतीनं स्टिकर्स लावलेले, म्हणजे अगदी थेट हायवेपासून इथपर्यंत असे स्टिकर्स लावलेले बघायला मिळतात. वॅक्सिन आउट ऑफ स्टॉक आणि त्याच्या पुढे जे स्टिकर लावलेलं आहे, नो वॅक्सिनेशन ऑन 20 एप्रिल 2021. 28 तारखेला वॅक्सिनेशन होणार नाहीये, लसीकरण होणार नाहीये या संदर्भातले स्टिकर्स अगदी हायवेपासून लावण्यात आलेले आहेत. जर तसं बघितलं आपण की दहिसरचा हा पट्टा म्हणजे मुंबईचं पश्चिम उपनगरातलं शेवटचं टोक किंवा प्रवेशद्वार आणि या ठिकाणी तसंही रुग्णालयांची आणि बाकी इतर गोष्टींची कमतरता आहे. त्यातल्या त्यात दहिसर जम्बो कोविड सेंटर आणि त्याच्या बाजूला होणारं लसीकरण एक मोठी सुविधा इथल्या भागातल्या लोकांना आहे. पण लसीकरण केंद्रच बंद पडलंय तर साहजिकच आहे की लसीकरणाला लोक येणार तरी कसे. एकतर कोविशिल्डचा साधारणतः पहिला आणि दुसरा दोन्ही डोस दिले जात आहेत, पण जर कोवॅक्सिन बघितलं तर आतापर्यंत फक्त दुसरा डोस दिला जातोय अशी परिस्थिती आहे. त्याचसह 1 मेला 18 ते 45 वयोगटातला जो तरुण वयोगट मानला जातो या वयोगटाचं लसीकरणही सुरू होणार आहे. एकतर तसंही मुंबईमध्ये आपण बघितलं की एकूण लाभार्थ्यांची संख्या इतकी 90 लाख आहे आणि इतक्या सगळ्या लोकांना किंवा इतक्या सगळ्या मुंबईकरांना वॅक्सिन पुरेल इतपत साठाच पालिकेकडे नाही आहे. सध्या जर बघितलं 45च्या वरच्या जे नागरिकांचं लसीकरण सुरू आहे त्यांच्यासाठी साठा अपुरा पडत असल्यानं मुंबईतली 60पेक्षा अधिक म्हणजे साधारणतः 138 केंद्र आहेत मुंबई महानगरपालिका कार्यक्षेत्रात, पैकी 60पेक्षा अधिक केंद्र आज बंद आहेत पूर्णपणे. तर आणि याच्यामध्ये BKC जम्बो वॅक्सिनेशन सेंटर, दहिसर वॅक्सिनेशन सेंटर की जी पालिकेची सगळ्यात मोठी लसीकरण केंद्र मानली जातात, जिथे 3,500 ते 4,000 लोकांचं लसीकरण केलं जातं, तिथे जर साठा अवेलेबल नसेल तर पालिकेचा आणि सरकारचा जे उद्देश आहे की मोठ्या प्रमाणात वॅक्सिनेशन करून कोविडशी लढा द्यायचा आहे तो होणार तरी कसा पूर्ण. आणि त्यातच महत्त्वाचा हा प्रश्न आहे की 1 मेला जे लसीकरण करण्याचं पालिकेचं ध्येय आहे ते खरंच होणार आहे की नाही होणार आहे. विशेष म्हणजे फक्त खाजगी रुग्णालयातल्या लोकांनाच खाजगी रुग्णालयातच 18 ते 45 वयोगटातील लोकांना लसीकरण केलं जाणार आहे. त्यामुळे खूप गोंधळाचं वातावरण आहे. नागरिकांनी नेमकं करायचं तरी काय, या वयोगटाला म्हणजे तरुण वयोगटाला रजिस्ट्रेशन करूनच जायचं आहे, पण इतकं गोंधळाचं वातावरण आहे की नेमकं मुंबईत लसीकरण काय
होईल की नाही याबाबतच खरं तर डाऊट आहे. मुंबईच काय पण महाराष्ट्रामध्ये पण लसीकरणाला, ज्या तरुण वयोगटाच्या लसीकरणाला सुरुवात होते की नाही, खरं तर हाच महत्त्वाचा प्रश्न आहे. प्रवीण शेट्टीसह स्वाती लोखंडे, न्यूज 18 लोकमत, मुंबई. आणि मुंबईमध्ये लसीचा तुटवडा ही बातमी आता आपण बघितली. आणि आता जाऊयात नाशिकमध्ये. तिथे ऑक्सिजनची टंचाई अजूनही कायम आहे. मागणीपेक्षा कमी ऑक्सिजन असल्यामुळे नाशिकमध्ये वारंवार अडचणी वाढल्या आहेत. ॲडमिट होणाऱ्या रुग्णांच्या नातेवाईकांनाच ऑक्सिजन आणण्यासाठी रुग्णालय प्रशासन सांगते आणि त्यामुळे नातेवाईकांची खूपच धावपळ होते. इतकंच नाही तर दाखल होणाऱ्या रुग्णांकडून हमीपत्र लिहून घेतलं जात आहे. रुग्णालय प्रशासनानं भीतीचं वातावरण निर्माण करू नये असं आवाहन जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी केलंय. त्याचबरोबर ऑक्सिजन तुटवड्यासंदर्भात रुग्णालयांनी देखील सूक्ष्म नियोजन करण्याची गरज असल्याचं देखील त्यांनी म्हटलं आहे. नाशिकमधली ही स्थिती आपण बघतोय. लिक्विड ऑक्सिजन बनवतात त्या कंपन्यांमध्ये सुद्धा काही तांत्रिक दोष निर्माण होतात. कधी कधी त्याचं प्रेशर कमी होतं, कधी कधी त्यांची आवक कमी होते, त्यांच्याकडचा कच्चा माल कमी येतो आणि मग ह्याचा इफेक्ट पुढे जात राहतो. कधी काही टँकर नादुरुस्त होतात, कधी कधी टँकर अडकतात, ट्रॅफिक असते आणि ट्रॅफिक म्हणजे त्या प्लांटमधली ट्रॅफिक म्हणतो. बाहेर तर आपण त्यांना एस्कॉर्ट दिलेला आहे, बाहेर तो टँकरला ॲम्ब्युलन्सचा दर्जा आहे, तो कुठेही अडकत नाही. कालसुद्धा 3-3.5 तासात मुरबाडवरून टँकर आला. तर तिथलं जे काही एकंदरीतच जे आयोजन आहे ते पण खूप तणावदायक असतं. तर ह्या सगळ्या कारणांचा परिणाम कधी कधी थोडं पुढं मागे होणार होतो, पण आता हळूहळू ह्या गोष्टी सर्वांना समजायला लागलेल्या आहेत. नाशिकमधली स्थिती आपण बघितली. आणि त्यानंतर बातमी आहे ठाण्यालगतच्या मुंब्रामध्ये पहाटे प्राईम रुग्णालयात आग लागली होती आणि यामध्ये 4 रुग्णांचा मृत्यू झाला. या रुग्णांचा मृत्यू आगीत होरपळून नाही तर स्थलांतर केल्यानंतर उपचाराअभावी झाला असं ठाणे महानगरपालिकेकडून सांगण्यात आलंय. मुंब्रा कौसामध्ये प्राईम क्रिटिकेअर नावाचं एक रुग्णालय आहे. इथे एकूण 20 रुग्णांवर उपचार सुरू होते. यातील 14 हे जनरल वॉर्डमध्ये होते आणि 6 रुग्णांवर आयसीयूमध्ये उपचार सुरू होते. आग लागल्यानंतर रुग्णांना दुसऱ्या रुग्णालयात शिफ्ट करावं लागलं आणि या दरम्यान नीट उपचार मिळू शकले नाहीत, त्यामुळे रुग्णांचा मृत्यू झाला असं पालिकेने सांगितलंय. यामध्ये 46 वर्षांचे यास्मिन शेख, 47 वर्षांचे नवाब शेख, 70 वर्षांच्या हलिमा सलमानी आणि 57 वर्षांचे हरीश सोनवणे अशी नावं यामध्ये कळत आहेत. मृतांच्या नातेवाईकांना 5 लाख आणि जखमींना 1 लाखाची मदत राज्य सरकारनं जाहीर केली. स्थानिक आमदार आणि राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड, त्याचबरोबर नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनीही त्यानंतर घटनास्थळाला भेट दिली होती. आयसीयूमध्ये आग लागलीच नाही. मीटर बॉक्स आहे तिकडे शॉर्ट सर्किट झालं आणि ही आग जी आहे ती दूर झाला आणि त्या आग खाली आयसीयूमध्ये न पसरता वरच्या माळ्यापर्यंत आग पोहोचली. परंतु हे जे आयसीयूतले पेशंट आहेत ते पेशंट शिफ्टिंग करताना ही दुर्दैवी घटना घडलेली आहे. मी या ठिकाणी महापालिकेचे कमिशनर आहेत, महापालिकेच्या वतीने देखील त्यांचा मृत्यू झालेला आहे. त्यांना देखील 5 लाख रुपयाचा मदतीचा हात देण्याचा निर्णय या ठिकाणी घेतलेला आहे. आता ज्यांचा मृत्यू झाला आपण त्यांना तर पुन्हा परत आणू शकत नाही, परंतु त्यांचा परिवार आहे त्याला थोडा का होईना मदतीचा हात देण्याचा हा प्रयत्न आहे. ऑक्सिजन त्यांचा संपायच्या आधी महापालिकेने तातडीने त्यांना ऑक्सिजनचे सिलेंडर पुरवले होते आणि म्हणूनच मी आयुक्तांना देखील आणि आपल्या सर्व यंत्रणांना सांगितलेलं आहे की ज्या ठिकाणी हॉस्पिटलमध्ये जे प्रायव्हेट हॉस्पिटल असतील त्यांचा देखील मॉनिटरिंग करा. ऑक्सिजन अगदी 11th आवरला संपला आणि दुर्घटना घडली असं होऊ नये आणि म्हणून प्रायव्हेट हॉस्पिटलच्या मालकांनी आणि त्यांच्या प्रशासनाने देखील त्यांचा ऑक्सिजन 50-60% आल्यानंतर तातडीने पावलं उचलली पाहिजे आणि त्यांना काय अडचण असेल तर महापालिकेला संपर्क साधला पाहिजे, जेणेकरून ऑक्सिजनच्या अभावी कोणाचाही मृत्यू होणार नाही. आता बातमी अशी आहे की माजी खासदार आणि मुंबई काँग्रेसचे माजी अध्यक्ष एकनाथ गायकवाड यांचं आज सकाळी 10 वाजता कोरोनामुळे निधन झालं. एकनाथ गायकवाड हे शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांचे वडील होते. मुंबई काँग्रेसमध्ये ते अनेक वर्ष सक्रिय होते. दक्षिण मध्य मुंबई मतदारसंघात आणि अन्य भागातही काँग्रेसचा विस्तार करण्यात एकनाथ गायकवाड यांचा मोलाचा वाटा होता. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी याबद्दल ट्विट केलंय. बघूयात त्यांनी काय म्हटलंय. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी खासदार एकनाथ गायकवाड यांचं निधन दुःखदायक आहे. वंचित व उपेक्षित समाजांचे शैक्षणिक उत्थान व सामाजिक न्यायाच्या भूमिकेतून त्यांनी अथकपणे आयुष्यभर कार्य केले. त्यांच्या कुटुंबियांच्या दुःखात सहसंवेदना व भावपूर्ण श्रद्धांजली. राज्याचे ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी काय प्रतिक्रिया दिली होती ही बघूया.
श्रीयुत एकनाथराव हे एक वरिष्ठ नेते होते काँग्रेस पक्षाचे. सामाजिक क्षेत्रात सुद्धा त्यांचा वावर फार मोठा होता. धार्मिक क्षेत्रात सुद्धा ते अत्यंत कष्टाने काम करायचे आणि एक सर्वसाधारण राहणीमान असलेलं व्यक्तिमत्व, जे सर्वांना हवंसं वाटणारं, हे आज त्यांच्या रूपानं हरपलेलं आहे. काँग्रेस पक्षाला फार मोठी हानी या निमित्तानं झालेली आहे. यानंतर आपण बघणार आहोत छगन भुजबळ, जे राष्ट्रवादी काँग्रेसचे महत्त्वाचे नेते आणि त्याचबरोबर आत्ताचे मंत्री. बघूयात त्यांनी काय प्रतिक्रिया दिली. एक तर मला अतिशय दुःख मी ह्या ठिकाणी व्यक्त करतो. माझ्याबरोबर काम केलेलं, काँग्रेससाठी जे आहे शेवटपर्यंत निष्ठेनं राहिलेले, आणि मग राजीव गांधी असतील, इंदिरा गांधी असतील किंवा राहुल गांधी असतील, सगळ्यांवर निष्ठेनं काम केलेली अशी ही व्यक्ती होती. अतिशय आणि विशेष म्हणजे जे आहे मागासवर्गातून येऊन अशा रीतीनं पुढे जाणं हे सोपं नसतं, परंतु एकनाथराव गायकवाड यांनी ते करून दाखवलं. एकनाथ गायकवाड यांना आदरांजली अर्पण करूयात आणि या बुलेटिनमध्ये एक ब्रेक घेऊन इतरही बातम्यांचा पुन्हा भेटूयात. पहा फक्त न्यूज 18 लोकमत. नंतर बातमी आहे रत्नागिरीतली लोटे MIDC मधल्या MR फार्मा केमिकल कंपनीत सकाळी 11 वाजता स्फोट झाल्याचं कळतंय आणि या स्फोटानंतर तिथे भीषण आग लागली आहे. मोठ्या प्रमाणात तिथे मदत कार्याला देखील त्यानंतर सुरुवात करण्यात आली. या MIDC परिसरात म्हणजे लोटे MIDC मधील अपघाताची ही 6वी घटना आहे. धुराचे मोठमोठे लोट इथे आपल्याला दिसत आहेत. तब्बल 10 किलोमीटर अंतरावरूनही धुराचे लोट दिसू शकत आहेत. इथे मदत कार्य वेगानं सुरू आहे. आणि या बातमीनंतर या बुलेटिनमध्ये आता आपण इथेच थांबतो आहोत, पण जाताना एक महत्त्वाची आठवण, मास्क वापरा, सुरक्षित रहा. पहा फक्त न्यूज 18 लोक.